नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाच्या माध्यमातून आम्ही हिंदवी स्वराज अभियान ही एक मोहीम सुरू केलेली आहे आणि त्या अंतर्गत सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा यंदा 100व्या वर्षात पदार्पण करणार आहे. तर त्यानिमित्ताने आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित असे अनेक पैलू जे आहेत ते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अनेक वर्ष काम करत आलेले आहेत, प्रचारक म्हणून असतील, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पडल्या आहेत किंवा पत्रकार असतील, तर अशा सगळ्यांच्या मुलाखती ज्या आहेत त्या घेऊन संघाचे वेगवेगळे पैलू, वेगवेगळ्या बाजू आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आज जो विषय आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि या 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये त्या विषयाला सुद्धा खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि ते म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं काय नातं आहे, राजकारण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं काय नातं आहे आणि या 100 वर्षाच्या या सगळ्या वाटचालीमध्ये काय काय बदल होत गेले, कशा पद्धतीने हे सगळे बदल होत गेले, ते टप्पे कोणकोणते आहेत आणि सध्याची काय स्थिती आहे, भूतकाळातली काय स्थिती होती, हे सगळं आपण थोडंसं उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या माध्यमातून करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने आणि त्यांच्याशी आपण हा संवाद साधणार आहोत आणि हा सगळा विषय जो आहे तो सविस्तर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार. सारंगजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंका. नमस्कार. सर्वप्रथम म्हणजे हा विषय खूपच महत्त्वाचा आहे. तुमचा या सगळ्याच्यावरचा म्हणजे एक तर अभ्यास म्हणा किंवा त्याकडे वेगळ्या पद्धतीने एक वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळे बघत आलेला आहात, हा सगळा बदल जो आहे तो. तर त्या अनुषंगाने सर्वप्रथम विचारावं असं वाटतं की आत्ता भारतीय जनता पार्टीचं एक आपण पाहतो की प्रबळ असं सरकार म्हणा हे 2014 पासून आहेच आणि त्यामुळे एक आपण म्हणता येईल की जे राजकारणाची बाजू जी आहे, जी अनेक वर्ष प्रतीक्षेत होते की आपल्याला कधी सत्ता मिळेल आणि पूर्णपणे सत्ता लोक कधी सोपवतील, तर ते आता पूर्णत्वास आलेलं आहे, स्वप्न पूर्ण झाले. पण तरी जेव्हा आपण जुन्या काळामध्ये जातो त्यावेळेला काय नेमकी स्थिती होती. आज भारतीय जनता पार्टी आहे, पूर्वी जनसंघ होता, तर नेमकी ती पार्श्वभूमी काय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा प्रत्यक्षात राजकारणात उतरत नाही, पण तरी देखील राजकारणामध्ये त्यांची विचारधारा जी आहे त्याला धरून चालणारा एक पक्ष आवश्यक होता आणि तो जनसंघाच्या रूपामध्ये सुरुवातीला आला. तर ती पार्श्वभूमी, थोडासा इतिहास सांगा, मग आपण इतर मुद्द्यांकडे वळूया. बरोबर. आपण जर बघितलं तर आजचा भारतीय जनता पक्ष जो आहे तो त्याचे एकूण 3 राजकीय अवतार झालेत. एक म्हणजे पहिला भारतीय जनसंघ स्थापन झाला 1952 साली. त्यानंतर 1977 साली आणीबाणी ज्या वेळेला उठली त्यावेळेला जनता पक्ष स्थापन झाला आणि त्यावेळेला भारतीय जनसंघाने आपलं अस्तित्व जनता पक्षामध्ये विलीन केलं. हा एक छोटा कालावधीसाठी दुसरा अवतार होता. आणि 1980 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुढाकाराने, लालकृष्ण अडवाणी होतेच, 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला. भारतीय जनता पक्ष हा जुना भारतीय जनसंघ नाहीये. म्हणजे 1952 ते 77 भारतीय जनसंघ, मधला थोडासा काळ 75, 77 ते 80 हा जनता पक्ष एकत्रित, ज्याच्यामध्ये लोकदल होतं, समाजवादी होते, संघटना काँग्रेस होती, असे वेगवेगळ्या विचारांचे लोक होते एकत्र. हा जनता पक्षाचा काळ. आणि 80 पासूनचा आतापर्यंतचा भारतीय जनता पक्षाचा प्रवास, असे 3 टप्पे पाडावे लागतात. त्यामध्ये सुद्धा मी 3ऱ्या टप्प्याचे परत 2 भाग करूया आपण. तो म्हणजे 80 पासून मोदी सरकार 2014 मध्ये 2014 आलं तोपर्यंतचा जो काळ आहे तो भारतीय जनता पक्षाची ताकद वाढण्याचा आहे, सत्ता मिळण्याचा सुद्धा आहे. पण एका अर्थाने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा जो कार्यक्रम आहे किंवा ज्यांचा जो अजेंडा आहे त्या दृष्टीने 2014 पासून आजपर्यंतचा कालावधी हा सगळ्यात महत्वाचा आहे. याचं एक कारण असं की अटल बिहारी वाजपेयी यांनी जरी 3 वेळेला पंतप्रधान पदाची शपथ घेतली तरी सुद्धा त्यांचं सरकार हे आघाडी सरकार होतं, संयुक्त सरकार होतं. आपल्याला माहिती आहे की
एनडीए सरकार स्थापन करताना भारतीय जनता पक्षाला आपला कार्यक्रम बाजूला ठेवावा लागला होता. म्हणजे जो कॉमन मिनिमम प्रोग्राम तेव्हा तयार झाला होता, त्यामध्ये ही जी 3 महत्वाची कलमं भारतीय जनता पक्ष नेहमी सांगत आला की काश्मीरमधलं 370, काश्मीरला लागू केलेलं 370 कलम काढून टाकणं, समान नागरी कायदा करणं आणि काही काळाने आलेलं अयोध्येचं राम मंदिर, हे मुद्दे बाजूला ठेवावे लागले, ते मागे ठेवावे लागले. त्या अर्थाने अटल बिहारी वाजपेयींचं सरकार हे मर्यादित अर्थाने भाजपचं सरकार होतं. मोदींचं पहिलं सरकार मात्र हे पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. आणि केवळ आत्ता मी म्हणालो त्या 3 गोष्टीच नव्हे, तर संघाचा एकूण जो व्यापक अजेंडा आहे किंवा व्यापक कार्यक्रम आहे किंवा भारतीय जनता पक्षाकडून भारताचं कोणत्या प्रकारे चित्र स्पष्ट व्हावं किंवा भारतीय जनता पक्षाने भारत कसा घडवावा, यासाठी संघाची एका अर्थाने पुनरुत्थान म्हणू शकतो. यासाठी संघाच्या ज्या कल्पना आहेत किंवा संघाला ज्या गोष्टी आदर्श वाटतात, त्या गोष्टींकडे भारतीय जनता पक्षाच्या या सरकारने जास्त लक्ष दिलं किंवा ते देणं शक्य झालं किंवा निदान तशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या प्रवासामध्ये मोदी पर्व हे सगळ्यात महत्वाचं वाटतं मला. आणि ते संघाच्या दृष्टीने किंवा संघ परिवाराच्या दृष्टीने सुद्धा फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला काही वेळेला असं चित्र निर्माण होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संबंध कसे आहेत किंवा त्यांचं एकमेकांच्याशी कम्युनिकेशन कसं आहे किंवा दोघं एकमेकांच्या बरोबर 100% कम्फर्टेबल आहेत का नाही, अशा चर्चा होत असतात किंवा अशी पुष्कळ बातम्या येत असतात. पण याच्यातली एक मूळ गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी अशी आहे की मोदींचं सरकार जोपर्यंत आहे किंवा मोदींच्या सरकारची ताकद जोपर्यंत टिकून आहे, तोपर्यंत संघाला आपल्या भूमिका किंवा आपलं तत्वज्ञान किंवा आपला कार्यक्रम हा राबवण्यासाठी विस्तारण्यासाठी सगळ्यात अनुकूल भूमी उपलब्ध आहे. उद्या भारतीय जनता पक्षाचा एखादा नवीन नेता आला, नवीन पंतप्रधान आला, तो या प्रमाणात यशस्वी होईल का हे सांगता येत नाही. दुसरी गोष्ट अशी की राजकारण ही अत्यंत फ्लुइड गोष्ट असते, सतत बदलत असते. म्हणजे आपण जर 1977 पासूनचा आजपर्यंतचा कालावधी बघितला तर भारतीय जनता पक्षाला केंद्रामध्ये इतक्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं. मोदी हे पहिले असे नेते आहेत की ज्यांनी भारतीय जनता पक्षाला निर्विवाद यश मिळवून दिलं आणि 2दा लागोपाठ मिळवून दिलं. ही भारतासारख्या देशामध्ये सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे संघाने मोदींवरती ब्रॉडली नाराज होण्याचं काही कारण आता मला तरी दिसत नाही. छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या सॉर्ट आउट करता येतात, पण ब्रॉडली संघाला मोदींचं सरकार हे एका अर्थाने उपयुक्त ठरलंय असं मला वाटतं. मला आता या निमित्ताने आता हा सगळा टप्पा आपल्याला घ्यायचाच आहे. म्हणजे तुम्ही जे तुलना करताय वाजपेयींचं सरकार किंवा मोदींचं सरकार मधला काळ जो आहे, या सगळ्या हे 3 प्रमुख टप्पे या सगळ्या याच्यात येतातच. पण सुरुवातीला मला हे विचारावं असं वाटतं, म्हणजे जर आपण ह्या सगळ्याचा आढावा घ्यायचं ठरवलं तर राजकारणामध्ये मुळात काय यायचं असा विचार का करावा लागला? म्हणजे काय नेमकी गरज होती? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925ला झाली, पण राजकारणात हा संघ येणार अशा पद्धतीचं कोणतंही वातावरण नव्हतं. पण ते का यावं लागलं किंवा त्यांची विचारधारा किंवा या पद्धतीने राजकारणात सुद्धा कुठेतरी एक आवाज जो आपला आहे तो कुठेतरी मांडला गेला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की आता संघाची शताब्दी साजरी होत असतानाच भारतीय जनसंघाची सुद्धा 1952 आपण पकडलं तर जवळजवळ 75 जवळ आली आता. म्हणजे संघ हा एका अर्थाने आपले विस्तार करत असतानाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच भारतीय जनसंघाचा जन्म झालाय. 1925चा संघाचा जन्म आणि 1952चा भारतीय जनसंघाचा जन्म, 27 वर्षात राजकारणात उतरलाय संघ एका अर्थाने. आता त्यावेळची जर आपण परिस्थिती पाहिली तर मी तुम्हाला थोडंसं फाळणीपूर्व आणि फाळणीच्या काळात घेऊन जातो की भारताची फाळणी झाली होती, हिंदू मुस्लिम दंगली मोठ्या प्रमाणावरती झाल्या होत्या आणि एका अर्थाने हिंदूंना काही बाबतीमध्ये पडती बाजू घ्यावी लागली होती. फाळणी जी झाली ती काय सगळ्या आपल्या म्हणजे हिंदूंच्या हिताची झाली अशा अर्थाने नाही झालेली ती.
फाळणीचा एक प्रचंड मोठा धक्का भारतीय मनाला बसला होता. आणि ते एक अत्यंत वाईट पर्व होतं भारताच्या इतिहासात. त्याच्यानंतर लगेचच महात्मा गांधींची हत्या झाली आणि ते सुद्धा एक स्वतंत्र भारताच्या वाटचालीवरचा एक मोठा कलंक तातडीने लगेचच झाला. त्यावेळेला हिंदू महासभा, रामराज्य पार्टी असे काही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे पक्ष होते. त्यातल्या हिंदू महासभेच्या राजकीय भवितव्याला गांधीजींच्या हत्येमुळे खूप मोठा धक्का बसला. म्हणजे एका अर्थाने हिंदू महासभेचं राजकारण संपायला जी सुरुवात झाली भारतात, त्याच्यामध्ये महात्मा गांधींची हत्या हे फार एक महत्वाचं कारण होतं किंवा निमित्त होतं. त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी जे नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये होते, जे 1946 साली मंत्रिमंडळ हंगामी झालं होतं, त्याच्यात डॉक्टर मुखर्जी मंत्री होते. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना सतत असा आग्रह करत होते की संघाने राजकारणात आलं पाहिजे. राजकारण हा मुख्य प्रवाह आहे राष्ट्रीय जीवनाचा आणि त्याच्यामध्ये संघाने उतरायला पाहिजे. आपली भूमिका मांडणारा राजकीय पक्ष असायला हवा. सुरुवातीचा जर आपण काळ बघितला तर गोळवलकर गुरुजींची अशा प्रकारे राजकारणात उतरायला अनुकूलता नव्हती, ते अनुकूल नव्हते. त्यांनी अशा शब्दात वर्णन केलंय की वारांगणे व नृपनीती अनेक रूपा, अशा संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. ते गुरुजी अनेक वेळेला उद्धृत करत, नंतरही करत, म्हणजे जनसंघ स्थापन झाल्यावरही करायचे ते. त्याचा अर्थ असा आहे की एखाद्या वारांगणा किंवा वेश्येचं जसं वेगवेगळे रूप ती धारण करते वेगवेगळ्या मंडळींना आकर्षित करण्यासाठी, तशी नृपनीती म्हणजे राजकारण हे इतकं वेगवेगळ्या रूप धारण करणार, म्हणजे एका अर्थाने दांभिक, खोटं अशा प्रकारचं असतं असं गुरुजींना त्याच्यातून म्हणायचं होतं. म्हणजे राजकारणातला जो अप्रामाणिकपणा आहे किंवा एक रंगेल छटेल असं एक त्याला स्वरूप आहे असं गुरुजींना वाटत असतं, त्याबद्दल ते टीका. सुदैवाने काय झालं की डॉक्टर मुखर्जींना यश आलं आणि त्यांना त्यांची भूमिका गुरुजींना पटवण्यामध्ये जमलं त्यांना ते, आणि भारतीय जनसंघ स्थापन करायचं झाला निर्णय. आता जनसंघ ज्या वेळेला स्थापन झाला त्यावेळेला सगळेच काही संघाची मंडळी नव्हती. श्यामाप्रसाद मुखर्जी काही स्वतः संघाचे नव्हते, किंवा आपण जर अनेक मधल्या काळातले अध्यक्ष ज्यांची नावं आता आपण विसरून गेलोय ती पाहिली तर ते काही सगळे संघाची मंडळी अशी नव्हती. त्याच्यामध्ये इंडॉलॉजिस्ट होते, काही मौलीचंद्र शर्मा होते. पण गुरुजींनी एक गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी आपले अत्यंत खंदे आणि असे चांगले कार्यकर्ते, स्वयंसेवक हे डॉक्टर मुखर्जींच्या हवाले केले. त्याच्यातली नावं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्याच्यातलं एक नाव अटल बिहारी वाजपेयींचं आहे, दुसरं नाव लालकृष्ण अडवाणींचं आहे, आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं नाव पंडित दीनदयाळ उपाध्यायांचं आहे. दीनदयाळ उपाध्याय हे जनसंघाचे पुष्कळ काळ संघटन मंत्री होते, म्हणजे सगळ्यात महत्वाचं पद होतं. आणि संघटना जी सुरुवातीला बांधली गेली ती संघाच्या आधारावर बांधली गेली, आणि त्याच्यामध्ये दीनदयाळ उपाध्यायांचं खूप मोठं योगदान आहे. जनसंघ जसं मोठा होत गेला तसतसं भारतीय जनसंघ आणि संघ यांची एक समांतर वाटचाल चालू राहिली किंवा चालू झाली. त्याच्यामध्ये मुख्यतः अटल बिहारी वाजपेयींचं जे नेतृत्व आहे ते 100% संघाच्या अजेंड्यावरती न चालणारं असं एक नेतृत्व जनसंघाला मिळालं किंवा नंतर भारतीय जनता पक्षाला मिळालं. त्याच्यामधलं एक थोडंसं पुढे जाऊन मी असं तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष स्थापन झाला त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयींनी तो पक्ष स्थापन करताना जी भूमिका मांडली किंवा जे एक कार्यक्रम पत्रिका तयार केली ती संघाला मान्य नव्हती किंवा संघाच्या अनेक मंडळींना ती मान्य नव्हती. भारतीय जनता पक्ष हा भारतीय जनसंघाच्या मूळ अवतारापासून पुष्कळ दूर जातोय अशा प्रकारची टीका तेव्हा झाली. आणि त्याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा घटक होता तो म्हणजे गांधीवादी समाजवाद असे शब्द भारतीय जनता पक्षाच्या अजूनही ते घटनेमध्ये आहेत. भारतीय जनता पक्षाची जर घटना अजून वाटलीत तर त्यात गांधीवादी समाजवाद हा भारतीय जनता पक्षाच्या तत्वज्ञानाचा मूलाधार आहे असं म्हटलंय त्याच्यामध्ये. तर याला विरोध होता. ते आज कागदोपत्री राहिलं असलं तरी आपल्याला सगळ्यांना माहिती की पुढे लालकृष्ण अडवाणींनी जेव्हा रामजन्मभूमीचं आंदोलन सुरू केलं त्यावेळेला गांधीवादी समाजवादाला एका अर्थाने पूर्णपणे एक मागे ठेवण्यात आलं, तिलांजलीच दिली त्याला एका अर्थाने. आणि एक भारतीय जनता पक्षाचा वेगळा नवा अवतार सगळ्या
देशाच्या समोर आला, तो अडवाणींनी जो नवीन अवतार भारतीय जनता पक्षाला दिला तो भारतीय जनसंघाशी जसं नातं सांगणारा होता, त्याचप्रमाणे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जास्त जुळणारा होता. म्हणजे त्या काळात जर आपण बघितलं तर अटल बिहारी वाजपेयींचं नेतृत्व थोडंसं मागे पडलं होतं आणि अडवाणी हे भारतीय जनता पक्षाचे क्रमांक 1चे नेते झाले होते. आणि राम जन्मभूमीचं जे आंदोलन होतं ते जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि संघ स्वतः राष्ट्रीय संघ हे सगळे एका पातळीवर किंवा एकमेकांशी सहकार्य करण्याच्या भूमिकेत दिसतात. म्हणजे राम जन्मभूमीचं आंदोलन हे एका अर्थाने या सगळ्या संघटनांना आणि भाजप सकट संघ परिवाराला एकत्र बांधणारा असा एक दुवा ठरला. आणि तेव्हापासून एक भाजपचा नवा प्रवास सुरू झाला. आता या प्रवासाला एक परत वेगळं वळण कधी मिळालं तर जेव्हा भारतीय जनता पक्षाचं स्वतःच्या ताकदीवरती सरकार येणार नाही हे लक्षात आलं आणि एनडीए स्थापन करावी लागली, तेव्हा परत वाजपेयींचं नेतृत्व पुढे आलं. कारण ते सगळ्यांना समजावून घेतील, सगळ्यांना बरोबर घेऊन चालू शकतील अशी एक त्याच्यामध्ये शक्यता होती. म्हणून आता मी मगाशी म्हणालो तसं जरी वाजपेयींचं सरकार हे मोदींचं सरकार नसलं पूर्णपणे बहुमताचं, तरी सुद्धा ते सरकार येणं आवश्यक होतं. याचं कारण एनडीएच्या सरकारमध्ये जो 6 वर्षांचा कालावधी मिळाला त्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत झाला, अनेक राज्यांमध्ये सरकार आले आणि स्वाभाविकच या सरकारचा फायदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जसा झाला तसा संघ परिवारातल्या अनेक संघटनांना सुद्धा झाला. एका अर्थाने 14 साली मोदींना जो विजय मिळाला त्या विजयाची पायाभरणी ही वाजपेयींच्या कार्यकाळात झाली आणि त्याचा संघाला फायदा झाला. तो म्हणजे संघाला फायदा झाला असं मी जे म्हणतोय त्याचा अर्थ असा की संघाच्या परिवारातल्या ज्या अनेक संघटना आहेत त्यांची जी अनेक कामं चालू आहेत त्या कामाकडे सरकारने सहानुभूतीने बघणं, त्यांना वेळप्रसंगी मदत करणं किंवा त्या कामाचा विस्तार करणं, ती सगळी सामाजिक कामं आहेत. त्या सामाजिक कामांबद्दल एक प्रकारची सहानुभूतीची भूमिका राज्यकर्त्यांची असणं या गोष्टी आवश्यक असतात. किंवा काही प्रमाणामध्ये परदेशी मदत घेतलेल्या अनेक संघटना देशामध्ये काम करत आलेल्या आहेत. 1947 पासून आलेले. ईशान्य भारताचं जर आपण बघितलं तर तिथे अनेक ज्यांना देशद्रोही म्हणता येईल अशा प्रकारच्या कारवाई करणाऱ्या अन्य धर्मियांच्या संघटना काम करत होत्या. आता या सगळ्या कामाला पण अटकाव करणं आवश्यक असतं आणि ते केवळ संघटनेच्या ताकदीने म्हणजे संघाच्या ताकदीने होत असं नाही, त्याला एक सरकारची पण ताकद लागते. बरोबर, ती ताकद पण 14 साली हातामध्ये आली. आता मला याच्या पुढचं असं आहे की संघाला 100 वर्ष आणि भाजपला किंवा जनसंघाला राजकीय प्रवासाची 75 वर्ष. याच्यानंतर या दोघांमधलं नातं कसं राहतं किंवा दोघं एकमेकांवरती कसा प्रभाव टाकतात आणि भारताची वाटचाल कशी होते हे फार पुढे अतिशय औत्सुक्य वाटणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं एका बाजूला भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदी आणि संघामध्ये सरसंघचालक मोहनजी भागवत या दोघांच्या निवृत्तीनंतर काय होतं याचं पण एक मला कुतूहल वाटतं. आता तुम्ही हे सगळं सांगत असताना मी जे सुरुवातीलाच मी म्हटलं की माझे 3 टप्पे आहेत की सुरुवातीला मी वाजपेयींचं सरकार आलं म्हणा किंवा नंतरचा मधला काळ जो आहे त्याच्यामध्ये सत्ता नव्हती, पण आता 2014ला पुन्हा सत्ता आली. पण सुरुवातीला ज्या वेळेला सत्ता नव्हतीच, मी जनसंघाच्या रूपामध्ये राजकारणामध्ये एक प्रवेश केलेला होता, पण तेव्हाचं नातं त्यानंतर सत्ता आल्यानंतरचं नातं आता मोदी आणि यांनी ही जवळपास 2 टर्म आणि या 3री टर्मसुद्धा आहे ते या काळामध्ये पुन्हा सत्ता मिळवलेली आणि असं यापूर्वी झालेलं नाही. तर या प्रत्येक वेळेला जे नातं आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे बदल झाला असेल की सुरुवातीला सत्ताच नाही आहे तर त्यावेळेला संघ आणि जनसंघ यांचं काय नातं होतं आणि नंतर हे नातं बदललेलं आहे का किंवा त्यात काय बदल झाले असं तुम्हाला वाटतं का? त्याच्यात कसं असलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये असे संस्कार आहेत किंवा होतात की सत्ता हे आपलं साधन आहे, सत्ता हे काही साध्य नाहीये. आणि म्हणजे देशासाठी करायचं जे काय आहे असं जरी असलं तरी हे म्हणणं सोपं असलं तरी ते अंगीकारणं सगळं सोपं नसतं. त्यामुळे सत्ता हा जो घटक आहे तो अतिशय महत्वाचा असतो आणि सत्ता हातात आल्यानंतर मंडळी कशी वागतील हे सांगताही येत नाही. अनेक वेळेला पुष्कळदा असं होतं की
संघामुळे सत्ता जरी समजा भाजपला मिळाली असली तरी भाजपचे काही नेते ते विसरू शकतात आणि त्यांना असं वाटू शकतं की ही आपलीच ताकद आहे आणि आपण आपल्या ताकदीवरती आता पुढची वाटचाल सगळी करू शकतो. अशा वेळेला काय होतं की मातृसंस्थेला म्हणजे इथे संघाला थोडीशी आपली ताकद पण काही वेळेला दाखवावी लागते, काही वेळेला कान पिळावे लागतात. त्याची अर्थात या सगळ्या गोष्टींनाही मर्यादा असतात. आता आपण जर 1924 सालची 2024ची जर आपण नुकती झालेली लोकसभेची जर निवडणूक आपण बघितली तर 14 आणि 19ला मोदींचा परफॉर्मन्स सुधारलाय. 14ला जेवढ्या जागा मिळाल्या 283-84 जे काय त्यांना बहुमत मिळालं होतं ते 303 पर्यंत गेले 14-19 साली. त्याच्यानंतर आता ते 240 वरती आलेत परत. आणि या निवडणुकीच्या आधी जर आपण बघितलं तर आताचे जे पक्षाध्यक्ष जे आता जाणार आहेत म्हणजे जे पी नड्डा जे आहेत जे खरं तर आता त्यांचा कार्यकाळ जो चालू आहे तो बोनस कार्यकाळ चालू आहे. ते असं म्हटलेलं सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला आता संघाची आवश्यकता नाहीये, आम्ही स्वतःच्या ताकदीवरती करू शकतो असं त्यांना म्हणायचं होतं. आता त्यांनी त्यांच्या विधानाचा नंतर परत खुलासे केले की मला असं नको म्हणायचं होतं तसं म्हणायचं होतं वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की नड्डा अतिशय चुकीचं बोलले तेव्हा, त्यांनी ते काय बोलायची गरज नव्हती. आणि त्याच्यातली एक दुसरी शंका अशी की ते केवळ नड्डा स्वतः बोललेत की त्यांचा कोणी आणखीन वेगळा बोलविता धनी आहे की भाजपच्या ताकदीचा इतरांना म्हणजे संघाला की भाजप ताकदवान आहे याची जाणीव करून देणं हे कोणाचं एक उद्दिष्ट होतं का, हेतू होता का. आता असं नड्डा म्हणाल्यानंतर 2024 मध्ये जो भाजपचा परफॉर्मन्स लोकसभेत झाला तो काय आपोआप झालेला नाहीये. नड्डा जर असं बोलले नसते तर कदाचित असा परफॉर्मन्स झाला पण नसता, तो सुधारला असता थोडासा. संघाने जर ठरवलं तर संघ काही थोडंसं चित्र बदलून टाकू शकतो. आता महाराष्ट्रापुरतं जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेचा भाजपचा परफॉर्मन्स आणि आता विधानसभेमधला भाजपचा परफॉर्मन्स याच्यात खूपच फरक आहे. म्हणजे डिस्टिंक्टली फरक आहे. म्हणजे विरोधकांना म्हणजे उद्धव ठाकरेंची आपल्याला नंतरची प्रतिक्रिया माहिती आहे की याच्यावरती काय विश्वासच बसत नाही कसं काय झालं ते, जे आरोप करण्यात हे सगळं ईव्हीएम म्हणजे इतकं त्यांना धक्का बसला मानसिक या यशाचा. आता हे जे यश भाजपला काही महिन्यांच्या कालावधीत मिळालं ते काय आपोआप मिळालेलं नाही ना. त्याच्यामध्ये एक अदृश्य शक्ती आहे आणि ती अदृश्य शक्ती बऱ्याच प्रमाणामध्ये संघाची आहे. अर्थात ते विरोधक मान्य करणार नाहीत, ते कोणी मान्य करो अथवा न करो. पण म्हणजे माझं जे काही राजकीय आकलन आहे त्याच्यानुसार मला असं लक्षात आलं की येतंय आता की लोकसभाचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राची विधानसभा जिंकण्यासाठी संघाने ज्या पद्धतीने ज्या प्रकारे मदत करणं शक्य होतं त्या प्रकारे केली. त्या प्रकारे आपल्या अनेक गोष्टी जुळवून आणल्या, अनेक मंडळींना त्यांनी कामाला लावलं चांगल्या अर्थाने, अनेक सुसूत्रता केली अनेक गोष्टींची. याच्यातनं भाजपला हे मोठं यश मिळालंय. याच्यामधून एक मला असं वाटतं की संघाने अधोरेखित असं केलं की बघा आमची ताकद दाखवून देतो असं नाहीये, तुम्ही एका अर्थाने आमचं अपत्य आहात. भारतीय जनता पक्ष इज अ प्रॉडक्ट ऑफ RSS. एका अर्थाने ती प्रोजनी एका अर्थाने संतती आहे आणि त्याची जबाबदारी घेणं काळजी वाळणं हे एका अर्थाने संघाला आपलं कर्तव्य पण वाटतं. दुसऱ्या बाजूला ते जर फार सुसाट सुटले तर त्यांना थोडंसं ब्रेक लावणं हे पण कधी कधी आवश्यक असतं. तेही संघाला काम करावं लागतं. आता या सगळ्याच्या मागची जी तत्वज्ञानात्मक मांडणी किंवा जी चौकट आहे ती अशी आहे की आम्हाला भारत हे एक समर्थ प्रबळ आणि भारतीय संस्कृतीतली मूल्य जपणारं असं राष्ट्र करायचंय. तो प्रवास चालू आहे आणि त्याच्यामधला भारतीय जनता पक्ष हे एक साधन आहे, सत्ता हे एक साधन आहे. ही जी संघाची मूळ चौकट किंवा भूमिका आहे ना तिला धक्का लागलेला नाही. ती संघाचे जे वरिष्ठ मंडळी त्यांच्या मनात हे पक्क आहे की भारतीय जनता पक्ष हे साधन आहे आपलं, ते काही साध्य नाही किंवा सत्ता हे साध्य नाही. पण तुम्हाला जर सत्ता हवी असेल किंवा सत्ता मिळवायची असेल तर त्यासाठी आम्ही सहाय्य करू. पण ती सत्ता राबवताना तुम्ही संघाचा जो मूळ कार्यक्रम आहे, संघाचा जो हेतू आहे तो लक्षात ठेवा, तो विसरून जाऊ नका. आणि तुम्ही स्वतंत्र झालात असा जर तुमचा
भ्रम असेल त्याच्यामध्ये दोन धोके असतात. पहिला धोका असा असतो की एकदा आपण स्वतंत्र झालं की आपल्याला हवं ते वागू शकतो. तसं वागण्यामध्ये संघाचा जो मूळ कार्यक्रम आहे तो विसरून जाण्याची शक्यता असते. तो एक धोका असतो. आणि आम्ही आहोत याच्यामध्ये दुसरं असं आहे की आर्थिक किंवा इतर प्रकारचा जो एक वर्तन असतं अनैतिक भ्रष्टाचाराचं किंवा अनेक गोष्टी असतात त्याच्यावरती कोणाचाही कंट्रोल नसणं अशी स्थिती येण्याची शक्यता असते. तर तशी स्थिती येता कामा नये. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जर इतिहास बघितला किंवा जनसंघापासूनचा इतिहास बघितला तर काही वेळेला संघाने आपली ताकद वापरून काही जणांना पदावरनं दूर केलंय किंवा काही जणांना पदावर आणलंय किंवा काही जणांना एकदा पदावर गेलं परत येऊ नाही दिलेलं. म्हणजे आता त्याच्यातली एक बारीकसा मी तुम्हाला एक आठवण सांगतो की लालकृष्ण अडवाणी ज्या वेळेला पाकिस्तानामध्ये गेले होते त्यावेळेला ते मोहम्मद अली जिनांच्या स्मृतीस्थळावरती तिथे कबरीवरती गेले. त्यांनी काही तिथे विधानं केली ज्या विधानांची काही खरं तर आवश्यकता नव्हती. ते काहीतरी असं म्हणाले की जिना हे सेक्युलर होते किंवा अशा स्वरूपाचं काहीतरी ते बोलले होते. त्याच्यानंतर त्यांचं अध्यक्षपद पण गेलं आणि त्यांचं एका अर्थाने राजकीय उलटा प्रवास सुरू झाला. मला असं लक्षात आलं की लालकृष्ण अडवाणींनी तिथे ते काही बोलायची गरज नव्हती. ते वाजपेयींच्या भूमिकेत जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यानंतर संघाने एका अर्थाने अडवाणींना माफी केली असं वाटत नाही मला लांबून बघताना. म्हणजे अडवाणींनी ही संपूर्ण जन्म त्यांनी संघ परिवारामध्ये जनसंघामध्ये घातला, उभी हयात काम केलं. पण ही जी त्यांनी घोडचूक करून ठेवली तिथे जाऊन बोलण्याची ती अत्यंत अनावश्यक होती. आणि ती एकूण सगळा संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा एक वैचारिक प्रवास किंवा जी वैचारिक ठेवण आहे त्याच्याशी सुसंगत नव्हतं त्यांचं बोलणं. आणि त्याची योग्य ती दखल संघाने घेतली आणि अडवाणींना त्याची शिक्षा एका अर्थाने भोगावी लागली. मला सांगायचा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष आज स्वतंत्र दिसला आपल्याला तरी वेगवेगळ्या प्रकारे संघाचा भारतीय जनता पक्षावरती एक नियंत्रण ठेवण्याचा असा स्वभावही आहे आणि त्याची बरीच साधनं पण त्यांनी डेव्हलप केली. नुसतं काही केवळ सरसंघचालक जाऊन पंतप्रधानांशी बोलले असं ते नसतं. ते वेगवेगळ्या स्तरांवरती असतं आणि वेगवेगळ्या स्तरांवरती संघ हा सरकारला आणि भारतीय जनता पक्षाला एका अर्थाने नियंत्रित करत असतो किंवा काही वेळेला दिशा देत असतो. आता वाजपेयींच्या काळामधले म्हणजे वाजपेयी पहिले पंतप्रधान म्हटले जातात भारतीय जनता पार्टी. पण तुम्ही मगाशी म्हणालात की जेव्हा वाजपेयींचं सरकार होतं तेव्हा जो अजेंडा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे तर तो त्या अर्थाने त्याची तो पूर्णत्वास जात नव्हता किंवा शक्य नव्हतं ते ज्या पद्धतीने सरकार बनलं होतं. अर्थात सरकार बनणं आवश्यक होतं पण ज्या पद्धतीने सरकार बनलं होतं पूर्ण बहुमताचं सरकार नव्हतं त्यामुळे ते करता येत नव्हतं. पण मोदी आल्यानंतर ते बरेचसे ज्या काही गोष्टी आहेत जसं 370चं कलम असेल किंवा 3 तलाकचा कायदा असेल तर या संदर्भातले अनेक जे निर्णय आहेत ते या सरकारने करून दाखवले. शिवाय आज जागतिक पातळीवर आपण पाहतोय की भारताचं नाव हे ज्या पद्धतीने घेतलं जातं दबदबा एक निर्माण झालेला आहे हे आपण पाहतोय. तर तो दोन्हीमधले तुलना तुम्ही कशी करू शकता आणि त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? एक तर मला असं वाटतं की वाजपेयींचं आकलन करण्यामध्ये काही वेळेला थोडंसं कमतरता काही म्हणजे त्रुटी असते. ती म्हणजे काही लोकांना असं वाटतं की वाजपेयी हे हिंदुत्ववादी राहिले नव्हते का असं. तर मला असं वाटतं की मी ते लिहिलंही होतं की जर समजा अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारला पूर्णपणे स्वबळावरती बहुमत असतं तर त्यांनी 370 काढून टाकलंच असतं किंवा त्यांनी तिहेरी तलाक रद्द केलाच असता. अटलजींना त्यांचं सरकारच मुळात बहुमताचं नसल्यामुळे ज्या अनेक मर्यादा होत्या त्या नैसर्गिक मर्यादा होत्या त्या ओलांडणं अटलजींना शक्य नव्हतं. पण जर ते सरकार पूर्ण ताकदीचं असतं तर या सगळ्या गोष्टी अटलजींनी लगेच केल्या असत्या आणि तसं त्यांनी अनेकदा सूचित पण केलंय. बाबरी मशीद पडल्यानंतर जी संसदेमध्ये पुढच्या काळामध्ये चर्चा झाली ती जर चर्चा आपण वाचली तर त्याच्यामध्ये असं लक्षात येईल की भारतीय जनता पक्षाचं सर्वात जास्त समर्थन हे
अटलजींनी केलंय. आणि अटलजींनी ती जी भाषणं त्याच्यातली संसदेमधली आहेत त्याच्यात त्यांनी दाखवून दिलं की तुम्ही हा जो प्रश्न या प्रश्नाशी तुम्ही खेळलात खूप काळ आणि त्याच्यावरती लवकर निर्णय लागावा, निकाल लागावा यासाठी तुम्ही काही केलं नाहीत, म्हणून ही आज वेळ आली. म्हणजे झालं ते वाईट झालं, हिंसाचार झाला वगैरे सगळं आपल्याला सगळं माहिती येते. पण त्यामुळे आपल्याला एका अर्थाने अटलजींचं सरकार आणि आजच्या सरकारमधला हा जो फरक आहे तो आपल्याला फरक त्याच्यामुळे जाणवतो. त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा मुद्दा काय आहे की कोणत्याही देशाचं ना दोन प्रकारची ताकद असते. एक असते हार्ड पॉवर आणि दुसरी असते सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय की तुमचं साहित्य, तुमची संस्कृती, तुमचा इतिहास, तुम्ही जगाला दिलेली मूल्य, तुम्ही तुमच्या देशात निर्माण झालेलं तत्वज्ञान. म्हणजे आता उदाहरणार्थ शेक्सपियर हा एक ब्रिटनची सॉफ्ट पॉवर आहे, कालिदास हा आपली सॉफ्ट पॉवर आहे, योग हा आपली सॉफ्ट पॉवर आहे, गंगा आपली सॉफ्ट पॉवर आहे, आपला हिमालय ही आपली सॉफ्ट पॉवर आहे, आपली संस्कृती आपली सॉफ्ट पॉवर आहे, आपलं दरवर्षी होणारे हजारो उत्सव, यात्रा, जत्रा ही सगळी आपली सॉफ्ट पॉवर आहे, आपली कुटुंब व्यवस्था ही आपली सॉफ्ट पॉवर आहे की ज्याच्याकडे जग आता बघतंय. दुसऱ्या बाजूला हार्ड पॉवर कोणती आहे? तुमची लष्करी ताकद किती आहे, तुमची आर्थिक ताकद किती आहे, तुम्ही जगाच्या व्यापारामध्ये कुठल्या क्रमांकावरती आहात, जागतिक संबंधांमध्ये तुमच्या शब्दाला काय महत्व आहे, किंवा तुम्ही जर समजा एखाद्या देशाने तुमची खोडी काढली तर त्याला तुम्ही शिक्षा देऊ शकता की नाही. या सगळ्या हार्ड पॉवरच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमची प्रत्यक्ष ताकद किती आहे, जगाच्या व्यासपीठावर तुमची ताकद किती. आणि सॉफ्ट पॉवर भारताकडे अनेक वर्ष, हजारो वर्षे, म्हणजे शेकडो वर्षे, काही हजार वर्षे ती भारताची ताकद मोठी आहे, त्यात काही प्रश्नच नाही. मोदींच्या कार्यकाळामध्ये एक काय झाली गंमत की ही सॉफ्ट पॉवर जशी आपली वाढली ना तशी आपली हार्ड पॉवर पण वाढली. आणि हे दोन्ही एकत्र येऊन वाढणं ही ऐतिहासिक गोष्ट असते, सोपी गोष्ट नाहीये ती, खूप ऐतिहासिक गोष्ट असते. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोदीजींनी आंतरराष्ट्रीय योग दिन निर्माण युनोमध्ये केला. तो सगळीकडे 21 जूनला जगभर शेकडो देशांमध्ये लोक योगासनं करतात, एकत्र जमतात. भारतीय आहेत सगळे, 100हून जास्त देशांमध्ये तिथे ते सगळे जमतात. आता ही मोठी एक भारताची ताकद आहे. आता भारतीय संस्कृती म्हणजे उदाहरणार्थ समजा अयोध्येतलं राम मंदिर झालं आणि तिथे देशोदेशीचे पर्यटक येत असतील किंवा देशोदेशीचे भक्त येत असतील तर भारताच्या सॉफ्ट पॉवरमध्ये ही एक मोठी पडलेली भर आहे. दुसऱ्या बाजूला काय झालं की 2014 पासून आजपर्यंत जर आपण बघितलं तर गेल्या 11 वर्षांमध्ये भारताच्या आर्थिक विकासाची जी झेप आहे ती अभूतपूर्व आहे. म्हणजे आपण त्याच्या आधीच्या अनेक दशकांमध्ये जेवढी प्रगती केली त्याच्यापेक्षा जास्त प्रगती वेगाने आपण करतोय. आता आपण, मला असं वाटतं आता आपण काहीतरी 4थ्या क्रमांकावर गेलोय ना आता आर्थिक ताकदीच्या बाबतीत. आणि आता आपण थोड्या दिवसांनी 3ऱ्या क्रमांकावर जाणार. म्हणजे पहिली अमेरिका, दुसरी चीन, दुसरा चीन आणि आता 3रा देश एक मध्ये आहे आणि आपण 4थे आहोत. तर कदाचित आपण 3 नंबरला आता जाणार आहोत. आता हा याला PPP म्हणतात. म्हणजे ते आर्थिक ताकदीचं एक गमक आहे. आणि दुसऱ्या बाजूला आता आपण असं म्हणतोय की आपण आपली $5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार. म्हणजे तर $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली म्हणजे आपण 3ऱ्या क्रमांकावर तेव्हा गेलेले असू. अर्थात 3रा आणि दुसऱ्यामध्ये अंतर खूप आहे. पण तरी सुद्धा ही जी आर्थिक ताकद भारताची निर्माण झाली आहे ना त्याचं प्रत्यंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आता यायला लागलंय आणि परराष्ट्र संबंधांमध्ये यायला लागलंय. म्हणजे परवा ऑपरेशन सिंदूर जेव्हा झालं आणि पाकिस्तानला बऱ्यापैकी आपण धडा शिकवला त्यावेळेला आपण जर जगातल्या प्रतिक्रिया बघितल्या तर भारताविषयी सन्मान राखून लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात. आता ट्रम्प यांनी जे विधान केलं त्या विधानाला काही अर्थ नव्हता हे नंतर सिद्ध झालं. पण भारताने जी लष्करी कारवाई केली त्याच्या विरोधामध्ये जगात फारसा आवाज उठलेला नाही. आता याचं भारताची हार्ड पॉवर म्हणजे जी आहे आर्थिक शक्ती, सामरिक शक्ती, त्याच्यानंतर आपलं एकूण सगळ्या जगामध्ये असलेलं भारतीयांचं बळ. म्हणजे मी अशा अर्थाने म्हणतोय की आज अमेरिका, युरोप, आशिया खंड, गल्फ कंट्रीज, आखाती देश किंवा
पूर्वेकडचे देश म्हणजे अतिपूर्वेकडचे अनेक देश, या देशांमधले किंवा अगदी थेट ऑस्ट्रेलियापर्यंत या देशांमध्ये जे सगळे भारतीय आहेत ते भारतीय महत्वाच्या पदांवर आहेत, महत्वाच्या संस्था चालवतात, महत्वाच्या कंपन्या त्यांच्याकडे आहेत. तर त्यांची पण एक ताकद असते. आणि मोदींचं एक वैशिष्ट्य म्हणजे मोदी ज्या ज्या वेळेला तिथे जातात तिथे तिथे त्या इंडियन डायस्पोराला ऍड्रेस करतात, तिथे त्या भारतीयांच्याशी भेटतात, त्या भारतीयांना भेटतात, त्यांच्या सभा घेतात. अमेरिकेत तर त्यांनी अनेकदा केलं. त्याच्यामधून एक भारतीयांच्या ताकदीचं एक चित्र त्या देशात उभं राहतं आणि ते आपल्याला हितकारक असतं. अशा प्रकारे आत्ता भारताची एकूण जर जगाच्या पटलावरती स्थिती आपण बघितली तर ती इतकी एका अर्थाने अनुकूल आहे, इतकी चांगली आहे की मला असं वाटतं की समजा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला, आपण त्यांच्या भूमिकेत जाऊन आता विचार केला तर समजा काही एक 10 तक्रारी असतील असं आपण गृहीत धरू की हे होत नाहीये, ते होत नाहीये, या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या किंवा या खात्यांनी चांगला कारभार अजून करायला होता, अशा अपेक्षा किंवा तक्रारी असू शकतात. पण ओव्हरऑल ज्याला एक आपण व्यापक चित्र मांडलं किंवा व्यापक चौकट काढली तर संघाला मोदी सरकार हे चांगलं काम करतंय किंवा आपल्याला हवं ते काम करतंय असं दिसतंय ना. म्हणजे अपरेंटली तरी त्याच्यामध्ये काही मला दोघांमध्ये काही अंतराय आहे किंवा हे सरकार जावं इतकं वाईट आहे असं काही संघाला वाटत असेल असं नाही. आता याच्यामधलं एक जे पडसाद किंवा प्रतिध्वनी उमटतात त्याच्यामध्ये सरसंघचालक जे भाषण नागपूरमध्ये विजयादशमीच्या निमित्ताने दरवर्षी करतात, आपण जर गेली 2-3 भाषणं मोहन भागवतांची बघितली तर ती क्रमाक्रमाने एका अर्थाने मोदी सरकारचं समर्थन करणारी किंवा मोदी सरकारला काही प्रमाणात शाबासकी देणारी आहेत. म्हणजे 24 सालचं जर आपण भाषण काढून भागवतांचं बघितलं तर त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांचं, अनेक भूमिकांचं मुक्तकंठाने स्वागत केलं किंवा कौतुक केलंय. आता सरसंघचालक ज्या वेळेला जाहीरपणे अशी एखादी भूमिका मांडतात त्याचा सिग्नल हा संदेश हा सर्वदूर खालपर्यंत जात असतो. तो संदेश असा आहे की हे सरकार आपलं आहे आणि या सरकारशी जुळवून आपल्याला वागलं पाहिजे. काही त्यांना 4 गोष्टी सांगू आपण, पण या सरकारशी आपल्याला सतत भांडायचं नाहीये, या सरकारचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे, आपली पण ताकद त्यातून वाढवायची आहे आणि जिथे आवश्यक आहे तिथे त्या सरकारला आपल्याला मदतही करायची. हा एका अर्थाने उभयपक्षी परस्पर पूरक असा एका अर्थाने हा सगळा व्यवहार आहे. त्याच्यामुळे आत्ता मला असं वाटतं की आपल्याला काही गोष्टी अशा मतभेदांच्या किंवा काही सूर वेगळे लागलेत असं दिसतं, पण ओव्हरऑल मी म्हणतोय